सर काय सांगणार आज इकडं आमरण उपोषण भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी एक 80 वर्षाची आजीबाई ही आमरण उपोषणासाठी बसलेली आहे. काय सांगणार, कशा प्रकारच्या मुद्द्या हे घेऊन तुम्ही भंडारली गावात बसलेले आहेत, काय सांगणार? माझं नाव आत्माराम गोवर्धन पाटील, पोलीस पाटील. आणि आमची आई या 80 वर्षाच्या आहेत आणि यांच्या सासूबाई त्यांच्या पूर्वजांपासून ही जागा आम्ही जवळजवळ आमच्या गावात आणि गोठेघर आणि भंडारली इथे 80 एकर कमीत कमी गुरचरण होती गावांच्या विकासाच्या जागे. या त्यापैकी 40 एकर म्हणजे जवळजवळ सर्व 13 एकर आणि 157चा एक 26 एकर आणि 80 81 3 3.5 असा 30 ते 40 एकर जागा ही आम्ही अनेक परप्रांतींना हटवून, ज्ञानेश्वर संस्थेला हटवून, अनेक काही ग्रामस्थांचा अतिक्रम हटवून या आम्ही गावांच्या विकासासाठी जागा या राखून ठेवल्या होत्या वारवडलापासून. आणि तिथे लाशीत ज्ञानेश्वर संस्थेला जेव्हा हटवलं तेव्हा कलेक्टर साहेब बोलले की कोण आले तर सांगा. मग ही म्हाडा कशी आली तेव्हा मग त्यांना आम्ही भेटल्यानंतर तक्रार दिली आणि त्याही यशस झेंडेंना भेटायला सांगितलं. यशस झेंडेंनी लगेच इकडं आमची फाईल रिटर्न पाठवली कलेक्टरकडे आणि सूर्यवंशी मॅडमला, RDC सूर्यवंशी मॅडमला या जागा या गावाच्या विकासासाठी देऊन टाका म्हणून असं कलेक्टरांनी सांगितलं होतं तोंडी. आणि नंतर मग आम्ही 8 दिवसात त्याची लेखी मागायला गेलो तर बोलतो फाईल सापडत नाही. आणि अचानक 10/10/19ला 250 ते 300 पोलीस घेऊन आणि डायरेक्ट आमची इथे असलेली 865 झाडांची कत्तल केली, घरांची तोडमोड केली आणि अनधिकृत आरक्षित जागेवर अनधिकृत बांधकाम अतिक्रम करून अनधिकृत बांधकाम चालू केला. कोणी केलं ते? हे शिर्के कंस्ट्रक्शनवाले आणि नाव म्हाडाचा दिलं आहे. म्हाडाने आमची फाईल परत पाठवली होती, तिची प्रत पण आहे आपल्याकडं, पण शेवटी त्याची म्हाडाची पाठी लावली नाविलाजाने. आणि मग आम्ही पाठपुरावा केला, राज्यपालांपासून तक्रार दिल्या का सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई ग्रामसेवकनी करायची आणि गावाचा हक्क डावलता येत नाही. जरी त्या जागेवरती शासकीय गुरचरण महाराष्ट्र सरकार जरी असला तरी वारवडलोपार्जितपासून ती सांभाळून ठेवल्यामुळे तिचा आम्ही मालक ठरतो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार. आणि त्याच्यावर कारवाई ग्रामसेवकनी करायची आणि ग्रामसेवकनी FIR दाखल करून आणि निष्कर्षितची जर अनधिकृत कामावरती ग्रामसेवकने कारवाई करायची आणि त्याला तहसीलदार साहेब सहाय्य करायचा पोलीस प्रशासनाने आणि बांधकाम विभागाने. आणि ते तयार आहेत, पण ग्रामसेवकची टाळाटाळ चाललेली आहे. आता जे तुम्ही उपोषण करताय तुमचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? आता त्या संदर्भात आम्ही तक्रार दिल्या, त्याच्यानंतर अनधिकृत बांधकाम निष्कर्षीची ऑर्डर आली आणि आमची अधिकृत घरं आणि शेतात जायचा रस्ता तोडमोड करून घरं तोडली आणि पुढे कब्जेवाटीच्या याच्यातून तारेचे जाली लावली आणि सर्व शेतकऱ्यांना यावर्षी उत्पन्न सर्व फुकट घालवले आहे. शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिला आणि शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आणलेली आहे साहेब. त्या संदर्भात आम्ही तक्रार दिल्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार साहेबांनी नोटीस काढली 8 तारखेची की 8 तारखेला मला लेखी तोंडी याचं सर्व संबंधितांनी द्यायचं. आम्हाला असं माहीत पडलंय की डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर त्यांचं तो आमचा जो 4.5 एकरचा शाळेचा ठराव होता तहसीलदार पूर्व परवानगीचा, काही ही शाळा बांधणीला ना हरकत दाखला म्हणून दिलेला आहे तहसीलदार पूर्व परवानगीने ग्रामपंचायतने. तर त्या ठिकाणी तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि ते हे होते काय आपल्या बुद्धविहार तर ते सर्व तोडमोड करून आणि शाळेची पाटी त्याच्यावर आनंद दिघे साहेबांचा फोटो होता आणि बाबासाहेबांचा फोटो होता. ती सर्व पाटी तोडमोड करून आणि आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, महिलांना मारहाण केली, भावांना धक्काबुक्या केल्या, ग्रामस्थांना धक्काबुक्या केल्या पोलिसांनी. आता ती मूर्ती कुठे बाबासाहेबांची? आता ती मूर्ती काही पोलीस घेऊन आणि ती पाण्यात मुद्दाम खराब केली जाईल, पावसाने खराब केली की कशाने खराब केली आता मी आरोप नाही करत त्यांच्यावर, पण खराब केली. नंतर मग काही असं दाखवलं की हे आणलं काढून नेली, ती जमा केली तिकडे मनुष्य. जमा करून ठेवले कुठे आता ते दाखवतात का आम्ही उचलून पोलीस स्टेशनला नेले मनुष्य असं सांगतात. कोणत्या पोलीस स्टेशन? पण तो आम्हाला असं डायगर पोलीस स्टेशनला
साहेब, हे तुमचं आमरण उपोषण किती क्षेत्र आहे, ह्या जमिनीसाठी किती, म्हणजे किती एकर जमिनीसाठी हे आमरण उपोषण सुरू आहे ते? हे आता याही जी जेवढी अनधिकृत म्हणजे आरक्षित वगळून जागा दिली होती यांना, आणि यांना सक्षम अधिकारीचा परवाना घ्यायला सांगितलं होता. सक्षम अधिकारी म्हणजे ग्रामसेवक, ग्रामसेवकच्या ताब्यात ही गुरसरण आहे. तर ओके. त्याची ती परवानगी घ्यायची होती, तर त्याही ती जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ती परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे हा बांधकाम अनधिकृत ठरलेला आहे आणि त्याच्यावर निष्कषितची कारवाई आली, आणि त्या निष्कषितची ती कारवाई न करता त्याही पोलीस बल वापरून आमची अधिकृत घरं आणि रस्ते बंद केले, तोडली ना. नाही, क्षेत्र किती आहे हे? हे क्षेत्र हे 13 एकर आहे. इथला क्षेत्र सर्वे नंबर बी 13 आणि क्षेत्र 13, आणि तिकडे एक घेतले 80-81 ती 3-3.5 एकर आहे, आणि याच्यातली काहीतरी 15-16 एकर आहे 80-81 मधली. बाकी MSCB याही इक्वायर केलेली आहे. त्याही त्यांची नावं केली, पण याही अनधिकृत काम केलेली आहे. त्याही कायदेशीर घेतलेली आहे ती जे काय घेतली त्याही. ओके ओके. खरं म्हणजे माझं कर्तव्य, माझं नाही तर इथले भूमिपुत्रांचं कर्तव्य आहे. आणि जे आमच्यासारखे जे इतर जिल्ह्यामधून, इतर महाराष्ट्रातून किंवा इतर ठिकाणाहून जे आम्ही इथं वास्तव्यास आलेलो आहोत, खरं तर यांचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. कारण आम्ही भूमिपुत्राच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. कारण आज आम्ही त्यांच्यामुळेच इथं राहतोय. जर भूमिपुत्रावर अन्याय होत असेल तरी उद्या आमच्यावरही अन्याय करतील. कारण हे सर्व राजकीय षडयंत्र आहे. भूमिपुत्रांच्या हक्काची जागा ही त्यांना मिळालीच पाहिजे. भूमिपुत्रांवर जे अन्याय करतात त्यांना त्यांची जागा दाखवणं खूप गरजेचं आहे. आज भंडारली गोठेगरच नाही आहे, हा जर 2 गावांचा हा प्रश्न असेल, या ठिकाणी बाबासाहेबांचा जो पुतळा आहे तो काढून दिला. एक चूक त्यांनी केली, बळ वापरून महिलांना, गावकऱ्यांना मारहाण केली. दुसरी चूक केली, तिसरी चूक केली, खोटे गुन्हे दाखल. यांच्या अधिकृत घरं ही तोडली. म्हणजे हे वारंवार हे करतायत. कारण हे पैशाच्या जीवावर माजलेले शासकीय अधिकारी आणि राजकारणी लोक हे कुठेतरी भूमिपुत्रांच्या जीवाशी खेळत आहेत. हे कुठेतरी खेळ थांबला पाहिजे. याच्यासाठी मी माझं कर्तव्य म्हणून इथे उपस्थित झालेलो आहे. आणि मी प्रशासनाला विनंती करतोय की भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची जागा आहे ती त्यांना मिळावी. त्यांची जी हक्काची घरं तोडली आहेत त्या जागेचा त्यांना मोबदला मिळावा. त्यांच्या ज्या वहिवाटा, ज्या रस्ते आहेत, शेतमालाच्या रस्ते आहेत शेतीच्या, ते रस्ते त्यांनी ताबडतोब चालू करावेत. म्हाडा किंवा ते शिर्के कन्स्ट्रक्शन जे आहे त्यांनी जे सक्षम प्राधिकार परवाना न घेता जे बांधकाम केलं आहे ते अनधिकृत आहे. त्यावर कारवाई व्हावी आणि या भूमिपुत्रांना न्याय द्यावा. एक आजी, जी 80 वर्षाची आजी जर आमरण उपोषणाला बसत असेल तर हे सर्वात मोठं दुर्दैव म्हणावे लागेल. आज एवढी मोठी घटना 2019 पासून ही चालू आहे, परंतु एकही राजकीय पक्ष किंवा कोणी इथे पाठिंबा त्याला येत नाही किंवा त्यांच्या पाठीमागे कोणी भक्कमपणे उभा राहत नाही आहे. एक स्थानिक आमदार आहेत ज्यांच्या जीवावर आज खासदार साहेब झाले, ज्यांच्या जीवावर इतर नगरसेवक होतात, या सर्वांनी इथे सहकार्य करायला हवं होतं. जर भूमिपुत्रावर अन्याय होत असेल तर कोणीही शांत बसणार नाही. मी त्यांच्या सोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांची साथ देईल. आणि मला वाटतं प्रशासन आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना आता तर काही नवीन पदवी आहे, लोकांचा नाथ एकनाथ म्हणून, ते नक्कीच भूमिपुत्रांचा हे त्यांचं म्हणणं ऐकतील आणि त्यांना न्याय देतील. खरं तर हा प्रश्न फक्त भंडारली आणि गोटेकरचाच नाही आहे. येथील आणि यांच्या हे जे आता बोलत आहेत की यांचे या जवळपास 30-35 एकर काय जागा आहे, हा एवढाही मोठा प्रश्न नाही आहे. हा जवळपास या 14 गावांमध्ये जर पाहिलं तर जवळपास 1200 एकर जागा आहे. 1250 एकर जागा आहे. त्यावरही अजून ठराव आलेले आहेत शाळाचे, मैदानाचे. हे ठराव लवकर त्यांनी पास करून घ्यायला हवेत. आणि ज्या गावाच्या विकासासाठी जी जागा आहे, कारण गावाचा विकास झाला तरच येथील भूमिपुत्रांचा विकास होणार आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी सर्वांनी जागृत होऊन कसं या उपोषणाला पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे. मी ठाणे जिल्ह्यातील सर्व भूमिपुत्रांना आणि जे आमच्यासारखे जे सोशल वर्कर आहेत त्यांना किंवा इतर राजकीय पक्षांना, आमदार साहेब सर्वांना विनंती करतो याचे सर्वांनी पाठिंबा द्या आणि यांची लवकरात लवकर दखल घ्या. कारण 80 वर्षाची आजी आहे.